नाशिकचा आशिक बाबा खरात याचा बाजार उडाला। नाशिकच्या खरातला पोलिसांनी सुजवल्याचे व्हिडिओ आले, त्यामध्ये त्याला चालता देखील येत नाही असं आपल्याला दिसू लागलं। पण दुसऱ्या बाजूने खरातने अमाप जमवलेल्या संपत्तीच्या बातम्या आल्या, पण ही संपत्ती खरातने जमवली कशी, याच्या धंद्यात काय प्रोडक्ट होते पाहूया या व्हिडिओ मधून। मंडळी नमस्कार, मी अमोल आणि आपण बघत आहे सांग बब्या। कॅप्टनच्या दरबारी धंद्याची सुरुवात व्हायची एका विशिष्ट जलापासून। त्या जलाचं नाव म्हणजे उष्णजल। हे उष्णजल केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतात फेमस होतं। उष्णजल पिल्यानंतर भाविकांना तरतरी यायची, ताकद यायची, ऊर्जा यायची। हे जल माझ्या साधनेवर व दैवशक्तीवर बनवलं आहे असं खरात त्याच्या हाय प्रोफाईल भक्ताला सांगायचा। पण हे सरासरी कॅप्टनच्या सर्व गोष्टी मात्र फेक होत्या, खोट्या होत्या। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कॅप्टन खरातच्या उष्णजलाची परिपूर्ण रेसिपी सांगितली। दमानिया यांनी सांगितल्याप्रमाणे भक्तांना शक्ती देणारं जल बनवण्यासाठी कॅप्टन खरात आधी मोठं जात भांड घ्यायचं, त्यामध्ये विशिष्ट ब्रँडचे कप सिरप घ्यायचा, पाणी घ्यायचा आणि शक्तिविरहित गोळ्या बारीक करून त्यामध्ये टाकायचा। पाणी, कप सिरप आणि त्यानंतर शक्तिवर्धक गोळ्या या तीनही गोष्टीचं मिश्रण करायचा आणि नंतर तो बॉटलीमध्ये भरायचा आणि त्याचं उष्णजल तयार व्हायचं। जल घेण्यासाठी राज्यातले मोठे मोठे मंत्री त्यांच्या गाड्या पाठवायच्या आणि नेत्यांबरोबर बालाजी मंदिरातला एक ट्रस्टी आणि मुंबईतला डेप्टी कलेक्टर असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे। जर कॅप्टनला एका बॉटलीच्या बदल्यात 50,000 रुपये मिळत असेल तर सहजरित्या लक्षात येतंय की कॅप्टनचा कोणत्या प्रोडक्ट वरती धंदा चालत होता। त्यानंतर कॅप्टनचं पैसे कमवायचं दुसरं साधन म्हणजे भला मोठा 20 फुटाचा साप। सूर्यास्ताच्या नंतर कॅप्टन खरात पूजेला बसायचा आणि डोळे बंद करून असताना त्याच्या पूजेवरती एक भला मोठा 20 फुटाचा साप यायचा। कॅप्टन डोळे बंद करून बसला आहे आणि त्याच्या समोर एक 20 फुटाचा भला मोठा साप येतो आणि कॅप्टन म्हणेल त्याच्या म्हणण्यावरती फणा काढतो, तो म्हणेल तेव्हा जातो। हे दृश्य बघून प्रत्येक व्यक्तीला कॅप्टन खरातवरती विश्वास बसला होता आणि 20 फुटाचा साप कॅप्टनच्या पूजेत येत असेल, तेथील नागरिकांच्या अंगावरती काटाच उभा झाला होता। हे सगळं दृश्य बघून लोकांच्या मनात कॅप्टनची चांगलीच जागा बनली होती। लोकांना वाटत होतं की हा कॅप्टन एक साधा सुद्धा माणूस नाही तर हा चमत्कारी बाबा आहे। या सर्पपूजेच्या मोबदल्यात लोकांकडून कॅप्टन कितीतरी रुपयाची कमाई करत होता। त्यानंतर कॅप्टनच्या कमाईचं तिसरं साधन म्हणजे चिचुके, जे मार्केटात तुम्हा आम्हाला सहजरित्या 100 रुपये किलोनी चिचुके मिळतात। ते कॅप्टन मार्केटातून 100 रुपये किलोनी चिचुके घेऊन यायचा, त्याला विशिष्ट आकार द्यायचा, रंग द्यायचा आणि मोठमोठ्या उद्योगपतींना किंवा त्याच्या भक्तांना तो सुवर्ण खडा आहे किंवा हा मूल्यवान खडा आहे म्हणून तो कॅप्टन त्याच्या भक्ताला कोट्यवधी रुपयात, लाखो रुपयात विकत होता। हे कॅप्टनचं चिचोक्याचं कमाईचं तिसरं साधन होतं। मंडळी, नकली कागदी साप आणि चिचुके यावरती खरातने कितीतरी कोट्यवधी रुपयाची कमाई केली आहे। मंडळी, या बलात्कारी बाबाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आता सांग बाब्या या लोकप्रिय YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।